तर गाइस तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा ट्रेंडिंग चालू असलेला ड्रेस डिझाइन जो आहे तो आपण बनवलेला आहे। हा स्पेशल 14 एप्रिल साठी बनवलेला आहे आणि या व्हिडिओ मध्ये फक्त याची कटिंग दाखवलेली आहे। तर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण याची स्टिचिंग सुद्धा दाखवणार आहे। नक्की तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही सुद्धा एक वेळेस नक्की ट्राय करा। नमस्कार मैत्रिणींनो, मी आरती आणि स्टिचिंग लवर आरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आजचा आहे आपला फ्री शिवण क्लासचा 20वा दिवस आणि या 20व्या दिवसामध्ये आपण अम्ब्रेला कटची कटिंग करणार आहोत। तर आता तुम्ही बघू शकता की अशा प्रकारचा अम्ब्रेला आपल्याला शिवायचा आहे, पण हा जो घेर आहे हा फक्त एवढाच आहे। तर या आपल्याला याचा डबलचा घेर जो आहे तो शिवायचा आहे। खूप मोठाच मोठा घेर जो आहे तो आपल्याला या पिसामधून शिवायचा आहे। तुम्ही बघू शकता मी 4 फोल्ड मध्ये हा जो कापड आहे तो टाकलेला आहे। तुम्ही बघू शकता खूप मोठा घेर आहे याचा। 4 फोल्ड मध्ये मी कापड टाकलेला आहे। आता सर्वात अगोदर मी तुम्हाला जे आहे ते माप सांगत आहे। तर बघू शकता पूर्ण उंची तर या शोल्डर पासून तर इथपर्यंत ही जी पूर्ण लंबाई आहे ही आहे 48 इंच आणि जे छाती आहे, छाती म्हणजे हे इथून ते इथपर्यंतचं जे माप म्हणजे छाती, तर ही छाती आहे 30 इंच। बाही आहे 14 इंचाची, लांब बाही आहे 14 इंचाची। दंड जो आहे हा तो आहे 9 इंच। समोरचा गळा जो आहे तो 5.5 इंच। हा जो समोरचा गळा आहे हा 5.5 इंच आहे। चौरस मध्ये आपल्याला कट करायचा आहे आणि मागचा जो आहे तो गोल काढायचा आहे सेम याच पद्धतीने तो 6.5 इंचाचा। आणि हा जो पोटाचा घेर आहे, पोटाचा घेर म्हणजे इथून तर इथपर्यंतचा जो घेर आहे तो आहे 26 इंच। तर हे जे तुम्हाला दिसत आहे इथं आपल्याला लेस लावायची आहे, तरी सुद्धा इथून या शोल्डर पासून तर इथपर्यंतची जे उंची आहे म्हणजे हे आपल्याला सेपरेट कट करावं लागणार आहे आणि हे जे आहे हा राऊंड हा आपल्याला सेपरेट कट करावा लागणार आहे। तर याची कटिंग कशी करायची हे खूप सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते। तर चला आज आपण कटिंग करूया। सर्वात अगोदर आपण हे जे आहे खालच्या साईडचा जो घेर आहे आपला तो कट करून घेणार आहोत। तर त्यासाठी कापड घेतलेला आहे मी हा 5 मीटर। तुम्ही बघू शकता खूप कापड आहे हा आणि 4 फोल्ड मध्ये आहे। मी अगोदरच तुम्हाला दाखवलं। तर हा राऊंड कट करून घेऊया आपण। त्यासाठी ही जी पूर्ण उंची आहे या पूर्ण उंचीमधून हे जे वरचं आहे इथून तर इथपर्यंत हे आपल्याला वेगळं कट करायचं आहे, म्हणून याची जी लंबाई आहे ते 12 इंच एवढी आहे। तुम्ही बघू शकता। तर आपल्याला हे 12 इंच यामधून वजा करायचे आहे, म्हणजे हे जी पूर्ण उंची 48 इंच आपली पूर्ण उंची आहे त्यामधून जे वरचं आपल्याला कट करायचं आहे ते 12 इंच आपण कट करून घेऊया। नंतर इथून तर इथपर्यंतची जी लंबाई आहे ते येते 36 इंच। 48 मधून 12 वजा केले तर आपल्याला 36 इंच मिळतात। तर आता हे 36 इंच आपण या कापडवर घेऊया आणि कशा पद्धतीने मी माप टाकते ते तुम्ही आता बघा। तर गाइज आता आपण हे माप टाकूया। तर हे माप जे आहे इथून तर इथपर्यंत म्हणजे हा जो पोटाचा घेर आहे तो म्हणजे इथून तर इथपर्यंत हा जो घेर आहे हा आहे 26 इंच। तर मग आता आपण जो कापड आहे याच्यावर कट करणार आहोत, म्हणून आता कापड जो आहे तो तुम्हाला असा फोल्ड मध्ये टाकावा लागणार आहे। तर मी 4 फोल्ड मध्ये हा जो कापड आहे तो टाकलेला आहे। तुम्ही बघू शकता 4 फोल्ड मध्ये कापड टाकलेला आहे आणि कापड आहे 5 मीटर एवढा। तुम्ही बघू शकता 5 मीटर एवढा कापड आहे। आता आपल्याला तुम्ही बघू शकता जे साईड हे जे क्लोज साईड आहे म्हणजे इकडनं जसं की या साईडनं हा खुल्ला भाग आहे, जो खुल्ला साईड जे भाग नाही आहे हा पॅक बाजू आहे ना, तर पॅक बाजूकडून आपल्याला हे माप टाकणार आहे। पॅक बाजू ही जे पॅक बाजू आहे ही म्हणजे हा जो घेर आहे हा जो घेर आहे हा या पॅक बाजूकडून येणार आहे। जो जॉईंटचा भाग आहे जे आपण या साईडने आणि या साईडने जे शिलाई मारू ते म्हणजे हे साईड, म्हणून जे साईड पॅक आहे ते साईड आपल्याला अशी घ्यायची आहे। त्यासाठी आपण आता असा कापड ठेवूया। पॅक साईड हे आहे आपली आणि ओपन साईड हे आहे। तर मग आता
हा जो कमर घेर आहे हा होता आपला 26, तर 26चा चौथा भाग काढायचा आहे आपल्याला. 26 भागेला 4, 26 भागेला 4 म्हणजे उत्तर येते 6.5, आणि 6.5 मध्ये आपल्याला 2 इंच शिलाईसाठी ॲड करायचे आहे. म्हणून 6.5 अधिक 2 इंच म्हणजे हे होतात आपले 8.5 इंच. तुम्ही बघू शकता मी निशाण केलेलं आहे. तर हे निशाण जे आहे हे 8.5 इंच एवढं आपलं येते, बघू शकता. तर जे क्रॉसमध्ये लाईन आहे ते आपण ओढलेली आहे. आता ही जी लाईन क्रॉसमध्ये ओढली आपण, याला थोडा असा राऊंड शेप द्यायचा आहे. तुम्ही बघू शकता कशा पद्धतीमध्ये 1 इंच मी डाऊन झालेली आहे आणि असा राऊंड शेप जो आहे तुम्ही याला दिलेला आहे. कारण हा जो घेर असतो, जेव्हा आपण असं सरळ जर का आपण अशी शिलाई मारली तर हा जो भाग आहे हा वरच्या साईडला सरकतो. म्हणून आता आपल्याला असं करायचं नाही आहे. आपला जो राऊंड शेप आहे अगदी व्यवस्थित यायला पाहिजे. म्हणून आपण जे सरळ शिलाई मारली आहे, जे आपण सरळ रेष आखली आहे त्यापासून खाली 1 इंच डाऊन यायचं आहे आणि गोल राऊंडमध्ये आपल्याला असा आकार द्यायचा आहे. नंतर याची इथून तर इथपर्यंतची जी लंबाई आहे ती 36 इंच आहे. म्हणून आता आपण इथून तर खालच्या साईडला जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत याची जी लंबाई आहे आपण ती घेऊन घेणार आहोत. तर गाईज आता तुम्ही बघू शकता की वरचं जे आहे म्हणजे आपल्याला हे जे आहे हे 12 इंच सोडून द्यायचे आहे. म्हणून आपण टेपमधून सुद्धा 12 इंच सोडून देऊया. तर हा 12 इंचापासून आपण टेप घेऊया. तर 12 इंचापासून तर आता 36 इंच पाहिजे आपल्याला. पूर्ण टोटल जे लंबाई आहे ते याची 48 इंच आहे. म्हणून आपण टेप असं ठेवूया आणि 48 जिथपर्यंत येतात आपण तिथपर्यंत एक निशाण करून घेऊया. तर आता तुम्ही बघू शकता, पकडी. तर 48 इंचावरती हे निशाण एक आलेलं आहे आणि म्हणून मी असाचा असा हा जो राऊंड आहे हा टोटल असा राऊंडमध्ये मी हे आखलेला आहे. तुम्ही बघू शकता की हा जो राऊंड आहे इथून असा हा राऊंड आपण आखलेला आहे आणि आता आपण तो कट करून घेऊया. तर गाईज आता आपण हे कट करून घेऊया. तर गाईस तुम्ही बघू शकता की खूप मोठा असा घेर जो आहे तो आपला असा तयार झालेला आहे. खूप सुंदर असाच घेर हा आहे. ठीक आहे, कट कर. तर गाईज आता तुम्ही बघितलंच की आपण खालचा घेर कसा कट केला. तर आता आपण हे वरचं कट करून घेऊया. तर याची जी लंबाई आहे शोल्डरपासून तर या कमर घेरापर्यंत, तर ही जी लंबाई आहे 12 इंच आहे. म्हणून आता आपण हा जो कापड आहे आपला, हा कापडसुद्धा आपण डबल फोल्ड म्हणजे 4 फोल्डमध्ये टाकलेला आहे. तुम्ही बघू शकता. म्हणजे बॅक साईड आणि फ्रंट साईड आपण दोन्ही एकसाथ कटिंग करून घेणार आहोत. त्यासाठी मी टाकलेला आहे. नंतर याची लंबाई जी आहे ते घेतलेली आहे मी 13 इंच. तुम्ही बघू शकता कारण की 12 इंच ते आपल्याला टोटल लंबाई पाहिजे आणि 1 इंच खालच्या साईडने आणि वरच्या साईडने अर्धा इंच हे जे आहे शिलाई मार्जिनसाठी. म्हणून आता आपण घेतलेली आहे ही 13 इंच. तर आता तुम्ही बघू शकता की हे घेतलेलं आहे आपण 13 इंच. अर्धा इंच वरून शिलाईसाठी जाईल आणि अर्धा इंच खालून शिलाईसाठी जाईल आणि टोटल आपले जे आहे ते 12 इंच व्यवस्थित येऊन जाईल. नंतर आता आपण गळा घेऊया. तर गळा घेऊया आपण 2 इंचाचा, कारण ते लहान मुले आहेत म्हणून त्यांना जास्त पसरट गळा नको आहे. म्हणून 2 इंचाचा आपण घेऊया. नंतर शोल्डर जे आहे ते घेऊया 3 इंचाचं आणि 3 इंच घेतल्यानंतर आपण अशी एक लाईन ओढून घेऊया आणि नंतर इथून वरच्या साईडला 1 इंचावर असा एक गोल राऊंड शेप देऊया. तर हा जो गोल राऊंड शेप दिल्यानंतर इथं आपल्या छातीचा माप टाकायचा आहे. तर छाती जी आहे ते होती आपली 30 इंच. तर 30 इंचाचा चौथा भाग येतो 7.5 आणि 7.5 मध्ये 2 इंच प्लस करायचे म्हणजे 9.5. म्हणून आपण 9.5 वरती एक निशाण करूया
आणि खालच्या साईडचा जो कमरघेर आहे तो कमरघेर होता आपला 26 इंच. 26चा चौथा भाग आहे तो 6.5 आणि 2 इंच प्लस करायचं त्याच्यामध्ये, म्हणून होईल 8.5 इंच. तर आपण असं निशाण करून हे एकाला एक जोडून आता आपण जो राऊंड शेप काढलेला आहे बग्गलचा आपण अगोदर तो कट करून घेऊया आणि नंतर तुम्हाला हवा असेल तसे तुम्ही गळ्याला शेप जे आहे ते तुम्ही देऊ शकता. तर आपण हे असं कट करून घेऊया. आता हे कट केल्यानंतर आता आपल्याला समोरचा गळा चौरस आणि बॅक साईडचा गळा गोल असा पाहिजे, म्हणून आता आपण 2 इंचावरनं एक इथं निशाण करूया परत. आणि खालच्या साईडला जो गळा आहे तो घेऊया आपण. 5.5 इंचाचा होता म्हणून 6 इंच घेऊया आणि असा एक बॉक्स तयार करून घेऊया. आणि हा जो चौरस आहे हा कट करून घेऊया, म्हणजे आपला जो गळा आहे तो चौरस असा येईल. याच प्रकारे आपल्याला बॅक साईडचा जो गोल राऊंड शेप पाहिजे तो आपल्याला अशाच प्रकारे कट करून घ्यायचा आहे, म्हणून आता आपण तो सुद्धा असाच्या असा कट करून घेऊया. नक्की तुम्हाला फ्रंट आणि बॅकची कटिंग जी आहे ते समजलेली असेल. आता आपल्याला हे असं अस्तरवरती टाकून कट करून घ्यायचं आहे आणि नंतर स्टिचिंग करायचे आहे. तर स्टिचिंगचा व्हिडिओ जो आहे तो मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. याला तुम्ही कुठलाही शेप जो आहे तो देऊ शकता. आणि आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर जर का नवे असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तर हे जे आहे आपण कट केलेला आहे. आता जो आपला कापड उरलेला आहे आपण त्या कापडामध्ये हे जे आहे तो ठेवून ते जसंच्या तसं कट करून घेऊया. आता हा आपला कापड उरलेलाच होता. व्यवस्थित असं ॲडजस्ट करून आपल्याला हे सर्व पार्ट जे आहेत ते कट करून घ्यायचे आहे. तर बघू शकता तुम्ही या पार्टवरती आपल्याला हे असंच्या असं कट करून घ्यायचं आहे. आणि हा जो दुसरा पार्ट आहे उरलेला, या दुसऱ्या पार्टवरती आपल्याला जो बॅक पार्ट आहे तो असंच्या असा कट करून घ्यायचा आहे. हा जो आहे आपल्याला असाचा असा ठेवून असा थोडं अंतर सोडून आपल्याला हे सर्व जे आहे ते असं. तर आता तुम्ही बघू शकता आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे. अस्तरच्या 1 इंच एवढं अंतर मेन फॅब्रिकचं सोडायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. कट केलं तर गाईज तुम्हाला खूप सोप्या पद्धतीमध्ये मी कटिंग सांगण्याचा प्रयत्न केला. नक्की तुम्हाला आवडला असेल. नक्की एक वेळेस तुम्ही सुद्धा तुमचा जो ड्रेस आहे तो कटिंग करून बघा आणि आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. स्टिचिंग करूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि खूप सोप्या पद्धतीमध्ये स्टिचिंगसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर बाय बाय.